संजय गांधी निराधार योजनेसह अन्य शासकीय योजनांच्या माध्यमातून नामदार हसन मुश्रीफ यांनी निराधारांना आधार देण्याचं काम केलंय, असे गौरवोद्गार माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी काढले। संजय गांधी निराधार योजना मंजुरी पत्र वितरण समारंभात ते बोलत होते। कागल तालुक्यातील 345 लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचं मंजुरी पत्र वितरण करण्यात आलं। नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते या मंजुरी पत्रांचं वितरण करण्यात आलं। ज्यावेळी संजय गांधी निराधार योजना सुरू झाली त्यावेळी या योजनेची खिल्ली उडवण्यात आली। ही योजना लोकांपर्यंत कशी पोहोचणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। मात्र हसन मुश्रीफ यांच्याकडे हे खातं आल्यानंतर त्यांनी ही योजना प्रत्येक घरात आणि झोपडपट्टीपर्यंत पोहोचवण्याचं काम केल्याचं माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी सांगितलं। गोरगरिबांचं कल्याण करण्यासाठीच या योजनेचा वापर केल्याचं त्यांनी नमूद केलं। नामदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या, पण ही कल्याणकारी योजना नामदार मुश्रीफ यांच्यामुळेच यशस्वी झाली, असं समरजितसिंह घाटगे यांनी सांगितलं। राज्यात सर्वात जास्त लाभार्थी कागल तालुक्यातील आहेत। या योजनेसाठी उत्पन्नाची अट 21,000 वरून 50,000 रुपये करण्यासाठी आम्ही तिघेजण प्रयत्न करू, असंही घाटगे यांनी स्पष्ट केलं। मंत्रिमंडळात काम करताना प्रत्येक निर्णयातून गरीब आणि सर्वसामान्य माणसाचं हित कसं होईल हेच पाहिलं। या योजनेमुळेच आपलं नाव श्रावण बाळ म्हणून पडल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। महायुती सरकारनं दिव्यांग, वयोवृद्ध, महिला, शेतकरी यांच्यासाठी विविध योजना आणल्या। आता संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना 2,000 रुपये पेन्शन देण्यासाठी प्रयत्न करणार आणि वयाची अट 65 वरून 60 वर्ष करण्यासाठी आम्ही तिघेजण पाठपुरावा करणार, असं नामदार मुश्रीफ म्हणाले। यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, भैया माने, सरपंच पूजा मोरे यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, गोकुळचे संचालक युवराज पाटील, जनार्दन पाटील, बाबासाहेब सांगले, भूषण पाटील, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, सतीश घाडगे, प्रवीण भोसले, संजय चितारी, नवल बोते यांच्यासह कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते।